एक महत्त्वाची बातमी सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। सगळ्या 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। विशेष सीबीआय कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणातली ही बातमी आहे। सुनावणी सुरू झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये समोर येत आहे कट रचल्याचा आरोप सिद्ध करता आला नाही, पुरेसा पुरावा नाही आहे, त्यामुळे 22च्या 22 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। अपहरण झालेलं होतं हे सिद्ध झालेलं नाही असं कोर्टाने म्हटलंय। साक्षीदार फितूर होणं यात सरकारी वकिलांचा दोष नाही असंही कोर्टाने म्हटलंय। सरकारने आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। पुराव्यांअभावी सगळ्या 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। सोहराबुद्दीन शेख प्रकरण प्रचंड चर्चेचं प्रकरण होतं, सुनावणी सुरू होती। आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, सोहराबुद्दीन शेख प्रकरणासंदर्भात खूप चर्चा झालेली होती, सुनावणी सुरू होती, मात्र आता 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, काय अपडेट आहे? कोर्टाने या सगळ्या 22 आरोपींची पुराव्यांच्या अभावी मुक्तता केलेली आहे। कोर्टाने म्हटलेलं आहे की ह्या सगळ्यांविरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळालेले नाहीत आणि त्यामुळे या सगळ्यांची मुक्तता करण्यात आली आहे। सोहराबुद्दीनचं जे एन्काउंटर झालं त्या संदर्भात त्यांनी म्हणाले की त्याचा मृत्यू हा गोळी लागूनच झालेला होता, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या विरोधात हे हत्या करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्यांनी हा गुन्हा केला हे सिद्ध होत नाही असं देखील कोर्टाने म्हटलं। त्याचबरोबर अपहरणाचा देखील जो मुद्दा तुलसीरामचं अपहरण झालं असा मुद्दा समोर आणण्यात आला होता, त्याला देखील त्या तर्काला देखील कोर्टाने नकार दिलेला आहे आणि सबळ पुराव्यांच्या अभावी या सगळ्या 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एकंदरीत 38 आरोपी होते, त्याच्यापैकी 16 जणांना यापूर्वीच डिस्चार्ज केलं होतं कोर्टाने। आज हा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि एका अर्थानं सोहराबुद्दीन शेख त्याचबरोबर तुलसीराम प्रजापती आणि सोहराबुद्दीनची पत्नी कौसरबी यांचं झालेलं एन्काउंटर हे खोटं नाही, बनावट नाही असाच निर्वाळा एक प्रकारे विशेष सीबीआय कोर्टानं दिलेला आहे।